14ला भारतीय जनता पार्टीनं नेतृत्व दिलेलं महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आलं. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. ते 14 ते 19 मध्ये 2 वर्ष सरकार नव्हतं. मग पुन्हा 22 ते 24 पासून पुन्हा यात कधीही शेतकरीच नाही तर कोणालाही रस्त्यावर टाकलं, पाठीशी उभं राहिलं नाही असं देवेंद्रजींनी आणि महायुती सरकारने केलं नाही. 19चा पूर आपल्याला आठवेल. 19च्या पुराच्या वेळेला तर आपण काही करायचं शिल्लक नाही ठेवलं. म्हणून तर त्यानंतरच्या सगळ्या पुरांमध्ये 21च्या पुरामध्ये राजू शेट्टी सहित सगळेजण एक वाक्याची मागणी करतात, 19चा GR इम्प्लिमेंट करणं, की त्या GR मध्ये सगळं 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 जेवढं देता येईल तेवढं आपण दिलं. आताही लोकांचं हे म्हणणं आहे की 19चा GR इम्प्लिमेंट करा. माननीय देवेंद्रजी याच्यामध्ये केंद्राशी बोलून मॅक्झिमम देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यामुळे हे कोणाच्या हातात नसलेलं संकट आहे. मग हातात काय आहे? मदत करणं. तर ती मदत सुद्धा सरकार शेतकऱ्यांना समाधान देणारी करेल. देवेंद्रजी एक असं नेतृत्व आहे की जे अतिशय उत्तम संघटक आहे. प्रश्नाचा आवाका, ग्रास्पिंग ज्याला म्हणतात, ते त्यांना जबरदस्त आहे. प्रचंड बुद्धिमान आहेत. जगभरात कुठे काय चाललंय, कचऱ्यावर काय चाललेलं आहे, सांडपाण्यावर काय चाललेलं आहे, पाण्याचं नियोजन काय चाललं आहे, असं जगभरातल्या माहिती घेऊन त्या इम्प्लिमेंट करणं आणि त्यासाठी लायझन करणं, जगभरामध्ये कर्ज मिळवणं, अनुदान मिळवणं, दिल्लीत जाणं, इतके इफेक्टिव्हली ते करतायत. आणि त्यामुळे निर्णय आमच्याकडे केंद्रीय नेतृत्व करतं. पण त्यांनी अशी इच्छा व्यक्त करणं काही चुकीचं नाही. आणि उद्या जर आम्हाला विचारलं की बा काय करायचं, तर आम्ही म्हणू की बा केंद्राने निर्णय करावा. पण देवेंद्रजीने ज्या प्रकारे महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले, ते प्रश्न सोडवण्यासाठी सबस्टिट्यूट निर्माण होणं याच्यापेक्षा तुम्हाला जर केंद्रात नेण्याच्या ऐवजी अजून काही काळ देवेंद्रजींना महाराष्ट्रात ठेवता येणार असेल तर प्रायोरिटीने आम्ही हेच म्हणू की त्यांनी महाराष्ट्रात राहिलं पाहिजे. देवेंद्रजींनी इच्छा व्यक्त केली, पण देवेंद्रजींना पण याची जाणीव आहे की आपण इच्छा व्यक्त करायची असते, नेतृत्वाने निर्णय करायचा. अनेक नेत्यांची सुप्त इच्छा आहे राज्यात नेतृत्व मिळावं. असं आहे की इच्छा कोणाची नसते, इच्छा सगळ्यांची असते. पण शेवटी नेतृत्वाने काय योग्य काय अयोग्य, काय शक्य काय अशक्य याच्यावर निर्णय करायचा असं, त्यालाच नेतृत्व म्हणतात.